आज हम डीसी ऑफिस पहुंचे हैं। जो एसआईआर की प्रक्रिया में जो इनोमिनेशन फॉर्म होता है, वो इनोमिनेशन फॉर्म में खुद बीएलओ गलती कर रहे हैं। देखिए कितनी शर्म की बात है, जिन बीएलओ को सरकार के तरफ से मास्टर ट्रेनर आकर उनको ट्रेनिंग दिए हैं, उसके बावजूद भी बीएलओ ही गलतियां कर रहे हैं। मेरे हिसाब से इन आज 5वां दिन है, 4 दिन में तकरीबन 20,000 से भी ज्यादा फॉर्म इनोमिनेशन फॉर्म बीएलओ के जानिब से ही मैं समझता हूं कि गलत भरे गए हैं। तो ये बहुत बड़ी मसला है, बहुत बड़ी घटना है। और दूसरा ये है कि बीएलओ घर आना चाहिए, और बीएलओ फॉर्म जब देते हैं, फॉर्म देकर बीएलओ सीधे सीधे फॉर्म ले रहे हैं। जबकि फॉर्म ले रहे हैं तो फॉर्म वो स्कैनिंग करना चाहिए। स्कैनिंग करके उनका जो प्रोजनी हुआ है, यानी किसके साथ से आपने संबंध बताया है, वो ऐप में है, इनोमिनेशन फॉर्म में नहीं है। ऐप में संबंध है तो ऐप में संबंध उनका लिखना है कि इस बंदे ने अपने दादी से किया है, इस बंदे ने अपने बाप से किया है, इस बंदे ने अपने माँ से किया है, इस बंदे ने, तो ये मैपिंग उसमें बताना है। मगर ये लोग सीधे फॉर्म ले रहे हैं। अब मेरा सवाल है, जब आप फॉर्म लेंगे तो कैसे पता चलेगा कि मैंने किससे मैपिंग किया है? जो सेल्फ मैपिंग है, इट्स ओके, जो 2002 में जिसका नाम था वो सीधे सीधे आएगा। जिसका नाम नहीं था, जिस बंदे ने अपने माँ से किया है, दादी से किया है, दादा से किया है, तो वो कैसे पता चलेगा उसको? तो ये बहुत बड़ा प्रश्न है। तो ये प्रश्न हमने डीसी साहब के सामने उठाया, तो डीसी साहब ने कमिश्नर साहब को भी बुलाया, उनकी एआर टीम भी आई, पूरे टीम से हमने बात की है। मेरा पहला मसला ये है कि सबसे पहले जिन जिन लोगों का गलत फॉर्म भरा गया है, चाहे वो पब्लिक की तरफ से हो, चाहे बीएलओ की गलती की वजह से हो, पहली फुर्सत में उनको दोबारा नया फॉर्म दिया जाए। तो हमने ये बात वहां पर रखी। तो डीसी साहब ने भी कहा कि हेल्प किया जाएगा, कमिश्नर साहब ने भी कहा कि हम फॉर्म आपको देंगे अगर ऐसे कोई भी मसले हैं तो। ऐसे मसले नहीं सर, ऐसे हजारों लोग मेरे पास आ चुके हैं, मैंने उनको बताया तो वो पूरी तरह से सहयोग करने की बात की है, फॉर्म देने की बात की है। अगर वो फॉर्म नहीं देते, अगर किसी तरह यूं ही माहौल चलता रहा, इसी तरह गलत इनोमिनेशन फॉर्म भरते रहे, तो हम आने वाले कल में बहुत बड़ा होराट करेंगे। और मैं आपको बता दूं, हमने डीसी साहब को ये भी जानकारी दी, जो बीएलओ हैं उनके पास 2002 का मतदार पट्टी यानी वोटिंग लिस्ट होना लाजमी है। क्योंकि कई लोगों को 2002 में उनका भाग्य संख्या, उनका कर्म संख्या उनको ही पता नहीं, तो वो कैसे इनोमिनेशन फॉर्म में भरेंगे? तो कई अहम मुद्दे हैं, तो हर अहम मुद्दे की जानकारी सवाल हमने डीसी साहब के सामने उठाया। डीसी साहब ने जल्द से जल्द इन समस्याओं को दूर करने की बात की है। अगर कल तक ये समस्या दूर नहीं होंगे तो इसी तरह हमारा होराट चलता रहेगा, हम रास्ते तक जाम करेंगे, क्योंकि हर एक वोट हमारे लिए कीमती है। मैं दोबारा कहूंगा, इन बीएलओ के लिए ये कागज का टुकड़ा होगा इनोमिनेशन फॉर्म, हमारे लिए हमारी पहचान है, हमारा हक है, और इस हक के लिए हम लड़ेंगे। अभी आपका कहना है कि प्रक्रिया यहाँ पर जो है एसआईआर का जो प्रक्रिया है विद इन दिस मंथ इट विल बी क्लोज। तो अभी आप अगर इसमें क्या है, बीएलओ लोग अनपढ़ से अनपढ़ है तो उनको फॉर्म फिलअप तक करने नहीं आता, तो अभी गलती का भुगतान कौन, जनता करेगी क्या? वही हमारा सवाल है कि बीएलओ की गलती हम क्यों भुगते? फर्स्ट हमारा क्वेश्चन यहाँ पर डीसी को हमने यही कहा। वो डीसी साहब का कहना है कि फॉर्म कौन भी कैसे भी भरो, लेकिन लिस्ट में, पहली लिस्ट में आएगा, बाद में नोटिस। मैं बोला नोटिस देने की जरूरत क्या है जब हम फॉर्म सही भरे? तो हमारा फॉर्म आप गलत पहली बार लेते ही क्यों? हमारा फॉर्म सही करके दीजिए, हमारा फॉर्म आपके बीएलओ को जानकारी दीजिए कि जल्द से जल्द हमारे जो भी गलत फॉर्म ऑलरेडी लिए गए हैं उन्हें वापस दिया जाए और हमारा सही फॉर्म लिया जाए। क्योंकि आपकी गलती का भुगतान हम क्यों भुगते? इसी सवाल पर हमने यहाँ पर, इसी वजह से ये अहम मुद्दा है, आपने जो सवाल किया है, हमने डीसी साहब से आकर कहा है और वो हमारी समस्या को दूर करने की बात कही है और कमिश्नर को भी आदेश दिया गया है। अभी इस तरह की जो सुस्ती के जो कारण है, जिस तरह से काम कर रहे हैं बीएलओ, डीसी साहब ने उनको जो है बदलाने की बात कही है, उनको और थोड़ा ट्रेन करके एक्सपीरियंस देने की बात की। नहीं, बदलाने की तो बात नहीं की, लेकिन हमने कहा है कि आप जब तक 1-2 दिन सस्पेंड नहीं करते ऐसे अधिकारियों को, तब तक ये सिस्टम नहीं सुधरेगा। हमारी यही विनती है कि आप जल्द से जल्द कार्रवाई कर जो भी इस तरह की गलत हरकतें कर रहे हैं, गलत तरीके से जानकारी भर रहे हैं और जनता को सही से सहयोग नहीं कर रहे हैं, पहले ऐसे लोगों को सस्पेंड करें। उन्होंने भी कहा है अगर ऐसे कोई बीएलओ आपको बहुत ही जनता को परेशान कर
कर रहे हैं तो उनके नाम भी दे दीजिए। तो मैं इस आपके माध्यम से सीधे सीधे बीएलओ को चेतावनी दे रहा हूं, आप हो जाइए होशियार। अगर आप अब होशियार नहीं होंगे तो हम आपके नामों के साथ अब डीसी ऑफिस पहुंचेंगे, और जब तक आपको सस्पेंड नहीं किया जाता तब तक हम आपको नहीं छोड़ेंगे और हम यहां से हिलेंगे नहीं। इसलिए बीएलओ, सभी बीएलओ के, बीजापुर ही नहीं, मैं पूरे जिले के बीएलओ को कहना चाहूंगा कि हो जाइए होशियार। जो ट्रेनिंग दी गई है उसी के मुताबिक आप काम कीजिए, वरना हम आपको सस्पेंड करने तक नहीं रुकेंगे। DC ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ, ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರ ದಿಲ್ಲಿ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನರ್ ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ಪ್ಯಾಕ್ಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ಬಿಜಾಪುರದೊಳಗೆ ಬೋಕಸ್ ಓಟ್ ಅದಾವ ಮತ್ತು ಇದು ಈ ಭಾಗ ಏನು ನಾಗ್ಟಾನ್ ಭಾಗ ಅದ, ನಾಗ್ಟಾನ್ದೊಳಗೆ ಇಡ್ರಿ. ಬಿಜಾಪುರ ಸಿಟಿ ಭಾಗ ಅದ, ಸಿಟಿದೊಳಗೆ ಇಡ್ರಿ. ಈ ಬೋಕಸ್ ಓಟ್ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ರಿ. ಎಲ್ಲ BLOಗಳು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಗೆ ಅಂಟಿಸಿ ಕೊಟ್ಟು ಬರ್ರಿ ಅಂತ DC ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಆರ್ಡರ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಲಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಕೊಟ್ಟು ಹೊಂಟಿವಿ. ಈಗ ಹೋಗ್ತಾರೆ. ಈ ಮಸೂತಿನೂ ಇಲ್ಲ, ಮಂದಿರ್ನೂ ಇಲ್ಲ, ಗುಡಿನೂ ಇಲ್ಲ, ಮಸೂತಿಯಾಗ್ನೂ ಇಲ್ಲ, ದರ್ಗಾಗ್ನೂ ಇಲ್ಲ. ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಸಹಿ ತಗೊಂಡು ಅವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಕೂತು ಅವರು OTP ಬೇರೆಯವ್ರು ತಗೊಂಡು ಮಾಡ್ಲಾಕತ್ತಾರೆ. ಅದು ಏನೂ ಮಾಡಬಾರ್ದು. ಯಾರೇ ಸಿಕ್ಕರೆ ಅವಾಗೇ ನಾವು ಆಕ್ಷನ್ ತಗೊಳಕ್ ಹಚ್ತೀವಿ. ಈಗ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ನಾಗ್ಟಾನ್ದೊಳಗೆ ಇರಬೇಕು, ಬಿಜಾಪುರದೊಳಗೆ ಇರಬೇಕು. ಏನು ಬೊಕ್ಕಸ್ ಓಟ್ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಬಂದಾವು, ಅವ್ರ ಮನೆ ಇಲ್ಲ, GPS ಮಾಡ್ರಿ. ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಡಬಲ್ ಓಟ್ ಅದ ಅದು ಡಬಲ್ ಓಟ್ ತೆಗೀರಿ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿ ಹೊಂಟಿವಿ. ಅದು ತಪ್ಪಾಗ್ಯಾವ. ಆ ಫಾರ್ಮ್ಗಳಿಗೂ ಬ್ಯಾರೆ ಕೊಡ್ರ ಅಂತ ಮನವಿ ಮಾಡಿವಿ. ಹೊಣೆಗಾರ BLOಗಳು ತುಂಬ್ಯಾರ, ಅವ್ರು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದ. ಈಗ ತುಂಬಾವ್ರು ಮೊದಲ ಜೆರಾಕ್ಸ್ ತಗೋಬೇಕು, ಮೊದಲು ತುಂಬಿ ಒಯ್ದು ತೋರಿಸಿ ಆಮೇಲೆ ನೀವು ಒರಿಜಿನಲ್ ತುಂಬ್ರ ಅಂತ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡಿ. ಈಗ ಕಟ್ ಆಗ್ತೈತೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳಾಕತ್ತಾರ, ಅದೇ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕತ್ತೀವಿ. ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅದ್ರ ದೂರ್ ಕೊಟ್ಟಿವಿ, ರೇಟಿಂಗ್ದೊಳಗೆ ಕೊಟ್ಟಿವಿ, ಮತ್ತೆ ಹಿಟ್ಕೊಂಡಿವಿ. ಮುಂದೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಮತ್ತೆ ನಾವು ಇವ್ರಿಗೆ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಒಂದು ಮನವಿ ಕೊಟ್ಟೆವು. ಆ ಮನವಿಯಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ BLOಗಳು ಪ್ರತಿ ಮನೆಗೆ 2 ರಿಂದ 3 ಸಲ 4 ಸಲ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇರಲಿ ಬಿಡಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವ್ರಿಗೆ ಲೊಕೇಶನ್ ಇದು ಮಾಡಿ ಮನೆಗೆ ವಿಸಿಟ್ ಕೊಡೋದು BLO. ಆದರೆ ಈಗೇನಾಗತ್ತೆ, ನಾವು ಸಿಟಿ ಒಳಗೆ ನೋಡ್ಲಾಗ್ತೇವೆ, ಅಲ್ಲಿ ಗುಂಪಾಗಿ ಒಂದೇ ಕಡೆ ಕೂತು ಯಾರೋ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಮ್ಮ ಇನ್ಫ್ಲುಯೆನ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಫಾರ್ಮ್ ತುಂಬಲಾಗ್ತಾರೆ. ಎನ್ಯುಮರೇಷನ್ ಫಾರ್ಮ್ ಅಂತ ಗುರ್ತಾಗಿದೆ. ಅದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು DC ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಅದು ಯಾಕಂದರೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಏನು ರೂಲ್ ಇದೆ ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ, ಒಂದೇ ಕಡೆ BLOಗಳು ಕೂಡೋದು. ಎರಡನೇದು ಏನದಪ್ಪ ಅಂದರೆ BLOಗಳು ಸಹಕಾರ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಫಾರ್ಮ್ ಏನಿದ್ರು ಇಲ್ಲಿ ಜನರು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ OBC ದಲಿತರು ಆಗಲಿ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಕಡಿಮೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಕನ್ನಡ ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಅಂಥವ್ರಿಗೂ ಇದು ಫಾರ್ಮ್ ತುಂಬೋದು ಇದು ಆದಾಗ, ತೊಂದರೆ ಆದಾಗ BLOಗಳು ಸಹಕರಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಅದನ್ನು ಕೇಳ್ಕೊಂಡೇವು. ಉಳಿದ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಅದಾವ ಅದ್ರೊಳಗೆ. ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಫಾರ್ಮ್ಸ್ ಅದಾವ, ತೀರ್ಕೊಂಡವ್ರದ್ದು ಏನದ ತೆಗಿಯೋದದ, ಮತ್ತು ಯಾವುದೋ ಒಂದು ಮತದಾರದ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಆಗಿ ಬೇರೆ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಓಟ್ ಬರಬಾರ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು 2 ಇಲೆಕ್ಷನ್ ನಾವು ನೋಡಿವು. 2018, 2023 ಒಳಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಓಟ್ಗಳು ನಮ್ದು ನಾಗ್ಟಾನ್ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಓಟು ಬಿಜಾಪುರ ಸಿಟಿ ಒಳಗೆ ಆಗ್ಲಾಗ್ತಾವ. ಅದು ಒಂದು ಅಂಥದ್ದೊಂದು ಕೆಲಸ ಇಲ್ಲಿ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಂಡೇವು. ಇನ್ನೂ ಎಲ್ಲ ಇದಕ್ಕೂ ನಮ್ಮ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಇದು ಮಾಡ್ಕೊತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.